चंदगडमध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी गेल्या 5 वर्षात झालेल्या कामांचा आढावा घेतला. माजी नगराध्यक्षा प्राची काणेकर यांच्या माध्यमातून शहरातील पाणीपुरवठा योजना, मूलभूत सेवा सुविधा, नागरी सोयी आणि प्रलंबित कामांबाबत केलेल्या पाठपुराव्याबद्दल त्यांनी अभिनंदन केलं. चंदगडमधील पाणी प्रश्न आणि मुलींच्या शिक्षणाबाबतच्या गंभीर समस्येकडे त्यांनी विशेष लक्ष वेधलं. तालुक्यात 7वीपर्यंत 100% हजेरी असली तरी माध्यमिक शाळा दूर असल्यानं 30 ते 40% मुली शिक्षण सोडतात. ही चिंताजनक परिस्थिती आहे. त्यामुळं पुढील जूनपर्यंत नगर परिषद हद्दीतील प्रत्येक मुलगी शाळेत दाखल होईल अशी मोहीम राबवली जाईल. यासाठी गरीब कुटुंबातील 100 मुलींचा पूर्ण शैक्षणिक खर्च उचलण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया, असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. मतदारांनी नारळ चिन्हावर मतदान करून राजर्षी शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. या सभेला नंदाताई बाभोळकर, माजी आमदार राजेश पाटील, ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील, रामराजे कुपेकर, विक्रम चव्हाण पाटील, विलास पाटील, MG पाटील, विद्याधर गुरबे, संभाजीराव देसाई, प्रशांत देसाई यासह सुधीर पिळवणकर, रिजवान आयकोडी, प्रमोद कांबळे आणि जयश्री वनकुद्रे हे उमेदवार उपस्थित होते.